नागनाथ तालुक्यातल्या अंजर सोंडा मराठा समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले। मागील 4 दिवसापासून या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। राजू आहेर, चैतन्य आहेर, गजानन राखोंडे या उपोषणात सहभागी झाले असून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं मराठा बांधवांनी यावेळी सांगितलं। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी देखील उपोषणकर्त्यांनी केली आहे। औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी सर्कलच्या वतीने येळी फाटा येथे मंगळवारी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। या रास्ता रोको आंदोलनात उखळी सर्कलमधील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक मराठा लाख मराठा घोषणेने रास्ता रोको ठिकाण दणाणून गेले। येळी फाट्यावर मराठा समाज बांधवांच्या वतीने केलेला हा रास्ता रोको शांततामय वातावरणामध्ये करण्यात आला। या रास्ता रोकोला पोलीस निरीक्षक GS राहिरे, पोलीस उपनिरीक्षक मिथुन सावंत, जमादार संदीप टाक, अमोल चव्हाण, राजकुमार कुटे, शेख अहमद यांनी कडक बंदोबस्त ठेवला। या रास्ता रोकोमुळे रोडच्या दोन्ही साईडला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। वसमत तालुक्यातील आरळ येथील देवराव राखोंडे या मराठा बांधवाने मनोज जरांगे पाटलांचे हात बळकट व्हावे म्हणून कठोर भूमिका घेत आपल्या मराठा बांधवांसाठी सरकारने आरक्षण लागू करावे यासाठी मागील 7 दिवसापासून अन्नत्याग उपोषण चालू केले आहे। खेदाची बाब म्हणजे शासनाचा व राजकीय पदाधिकारी यांचा या उपोषणाकडे न फिरल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतील त्या निर्णयावर ठामपणे उभे राहू असे उपोषणकर्ते बोलताना म्हणाले। 18 फेब्रुवारी पासून हिंगोली विधानसभेतील आडगाव येथे वाघजाळी, इडोळी, दाताडा बुद्रुक, खंडाळा, सूरजखेडा यांसह आदी गावांतील मराठा समाज बांधवांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव बुटकुळे यांच्या घरासमोर आडगाव येथे मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा मराठा समाज बांधवांनी आमदारांच्या घरासमोर दिल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विजय शिंदे मित्रमंडळ आयोजित पांगरा शिंदे प्रीमियर लीगचे भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना नेते विनायक अण्णा भिसे व डॉक्टर रेणुकाताई पतंगे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले। यावेळी पांगरा शिंदे सर्कलमधील कार्यकर्ते, गावकरी मंडळी उपस्थित होते।